कबाब, कटलेट असे पदार्थ खाण्यासाठी आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, कारण का ते घरी बनवायला आपल्याला अवघड वाटतात. पण तसं नाही आहे. कबाब घरीसुद्धा खूप सोप्या पद्धतीनं बनवता येते. तर आज मी हाय प्रोटीन सोया कबाब बनवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत. तर एका भांड्यामध्ये पाणी टाकून 1 चमचा मीठ आणि 1 चमचा व्हिनेगर टाकून त्याला उकळून घेते. व्हिनेगरनी सोयाचा जो खराब वास येतो उग्र, तो वास आपल्याला येणार नाही. तर सॉफ्ट होईपर्यंत सोया चंक्स आपल्याला शिजवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी काढून थंड पाणी टाकून त्याला पिळून त्याच्यातलं पाणी काढून एकदम ड्राय असं करून घेऊन मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर असं मी पिळून त्यातलं पाणी काढते आणि मिक्सरमध्ये टाकून त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत, लसणाच्या 5-6 पाकळ्या आणि कोथिंबीर धुवून घेतलेली एकत्र टाकून आता मिक्सरमध्ये हे सोया चंक्स आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. तर असं मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. तर आपण जे सोयाचं पाणी पिळून काढलेलं आहे त्याच्यामुळे आपलं मिश्रण बरंचसं ड्राय निघालेलं आहे आणि आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे. तर आता एका मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी 1 कांदा टाकून त्याला पण बारीक पिसून घेते. तुम्ही कांदा बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, पण मी मिक्सरमधून काढलेला आहे. तर कांद्यामध्ये पाणी असल्यामुळे चाळणीमधून ते पाणी गाळून काढणं खूप गरजेचं आहे आणि असा कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता सोयाबीनच्या मिश्रणामध्ये बाइंडिंगसाठी 1 टेबलस्पून बेसन पीठ, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा मसाला, गरम मसाला आणि 50 ग्राम पनीर घेतलेलं आहे. पनीरही टाकून आपण पिसून घेतलेला कांदा, पाव चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. माझं हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे. तर तुम्ही तिखट कमी जास्त ॲडजस्ट करू शकता तुमच्या चवीप्रमाणे. तर आता ह्या मिश्रणाचं आपल्याला घट्ट एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर अशी ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर आता एक पेन्सिल घेऊन आपल्याला त्याचे कबाब बनवून घ्यायचे आहेत. तर असं हे मिश्रण, सोयाबीनचं मिश्रण आपल्याला ह्या पेन्सिलला लावून घेऊन त्याचे असे कबाब बनवून घ्यायचे. तर आपलं मिश्रण परफेक्ट झालं असल्यामुळे कबाब अगदी इझिली आणि सहज बनतात. बघू शकता किती व्यवस्थित कबाब निघालेला आहे. तर मी असंच दुसरा पण कबाब बनवते. तर थोडं थोडं मिश्रण पेन्सिलला लावून त्याचे लांब लांब कबाब बनवून घ्यायचे आहेत. तर असे हे परफेक्ट कबाब बनलेले आहेत. तर मी सगळेच कबाब बनवून घेते. तर असे हे आपले सगळे कबाब झालेले आहेत. तसं तर हे कबाब फ्राय केले जातात, पण आपण हेल्दी बनवणार आहोत त्यामुळे मी एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. खूप कमी तेलामध्ये हे कबाब आपण बनवणार आहोत त्यामुळे हे कबाब टेस्टी बनणार, हेल्दी आणि टेस्टी बनणार आहेत. तर असं मी हे पॅनमध्ये सगळे कबाब टाकून घेते आणि पलटत पॅनच्या साईडला कच्चा भाग लागेल असं पलटत त्याला शिजवून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचे. कमी तेलामध्ये आपण ह्याला फ्राय करत असल्यामुळे थोडंसं वेळ लागतो, पण हेल्दी बनवण्यासाठी असं कमी तेलामध्ये कच्ची बाजू पॅनकडे लागेल असं आपल्याला त्याला पलटत शिजवून घ्यायचं आहे. आणि असे सगळे कबाब झालेले आहेत. त्याला एका डिशमध्ये काढून घेऊन ग्रीन चटणीसोबत त्याला सर्व करायचं. तर चटणीबरोबर खूप छान लागतात. तर असे तयार आहेत हाय प्रोटीन, हेल्दी आणि टेस्टी सोया कबाब.